गेल्या वर्षीच्या पीक विम्यापासून वंचित असलेल्या पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांना तातडीनं पीक विमा द्यावा या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये शेतकऱ्यांसह धडक दिली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये AIC पीक विमा कंपनीनं गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामामधील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र असलेल्या आणि चुकीचे कारण दाखवून अपात्र केलेल्या 1,26,269 शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याचा मोबदला दिला नाही। त्याचबरोबर खरीप हंगामामध्ये चुकीची कारणं देऊन अपात्र केलेल्या 70,831 शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचं कंपनीनं मान्य केलंय। त्या शेतकऱ्यांना देखील कंपनीनं अद्यापही पीक विम्याचा मोबदला अद्यापही दिला नाही। पीक विम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 235 कोटी 55 लक्ष रुपये रक्कम मिळणं अद्यापही बाकी आहे। तातडीनं ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी आमची आग्रही मागणी आहे। परंतु शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच या वंचित शेतकऱ्यांचा पीक विमा रक्कम जमा करू असं कंपनीकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे तातडीनं शासन स्तरावर पाठपुरावा करून वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा करावी अशी आग्रही मागणी रविकांत तुपकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे केली आहे। आचारसंहितेमुळे आम्ही शांत होतो, आता आचारसंहिता संपली आहे। त्यामुळे येत्या 8 दिवसांमध्ये वंचित, पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करावा, अन्यथा 8 दिवसानंतर पीक विम्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन करणार असल्याचं रविकांत तुपकर यांनी यावेळी सांगितलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या जवळपास 1.5 लाख शेतकऱ्यांना अजून मागच्या वर्षीची पीक विम्याची रक्कम यायची बाकी आहे। यासाठी आज आम्ही जिल्हा कृषी अधीक्षकांची भेट घेतली। जिल्हा कृषी अधीक्षक, संबंधित कंपनीचे अधिकारी आणि कृषी विभागाचे पीक विमा संबंधित जे त्यांच्याकडे टेबल आहे ते सगळ्या अधिकाऱ्यांची आमची आज बैठक झाली। आम्ही सगळं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन आलो होतो आणि 8 दिवसाच्या आत ताबडतोब या शेतकऱ्यांना पैसे द्या अशी मागणी आम्ही केलेली आहे। गेल्या वर्षीची रक्कम अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही। वास्तविक पाहता महिनाभराच्या आत, पुढच्या महिन्याच्या आत ही रक्कम मिळायला पाहिजे। वर्ष उलटून गेलं तरी ती रक्कम मिळालेली नाही आणि म्हणून आम्ही जिल्हा कृषी अधीक्षकांना तंबी देऊन सांगितलं की पीक विमा कंपनीकडून पंचनाम्याचे फॉर्म घ्या। ते पंचनाम्याच्या फॉर्मवर कृषी सहाय्यकाची सही नाही, शेतकऱ्यांची सही नाही, ग्रामसेवकाची नाही, खोट्या सह्या करून त्या ठिकाणी पंचनामे झालेले आहेत। पंचनामे ताब्यात घेऊन दूध का दूध पाणी का पाणी करा आणि त्याच्यावरनं त्या कंपनीवर कडक कारवाई करा, गुन्हे दाखल करा, ही एक मागणी आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर रिजेक्टेड शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा द्यायचं मागच्या वर्षी शासनाने कबूल केलं होतं। त्या अनुषंगानं शासनाकडून जो दुसरा हप्ता यायचा बाकी आहे त्याच्यासाठी तातडीनं कृषी सचिवांची भेट घेऊन, फायनान्स मिनिस्टर, फायनान्स सेक्रेटरीची भेट घेऊन ते पैसे टाकून घ्या आणि आठवड्याभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करा अशी मागणी आम्ही केलेली आहे। आठवड्याभरात जर का हा पीक विम्याचा प्रश्न सुटला नाही तर आठवड्याभरानंतर अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन मुंबईमध्ये होईल आणि बुलढाण्यात होईल असा इशारा आज आम्ही देऊन जिल्हा कृषी अधीक्षकांना देऊन आलेलो आहे।